नांदणी येथील जैन मठातील जी माधुरी नावाची हत्तीन होती, या हत्तीनीला वनतारा ह्या प्राणी संग्रहालयात हलवण्यात आलेलं आहे। गुजरातमध्ये हे वनतारा प्राणी संग्रहालय असून एका खाजगी व्यक्तीच्या ताब्यात आहे। पण ही हत्ती हलवल्यामुळे सर्वत्र असंतोष पसरलेला आहे, सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे। त्या हत्तीला परत आणा अशी जोरदार मागणी सुरू आहे। आता गडिंग्लजमध्ये सुद्धा या पद्धतीचं उद्या एक आंदोलन करण्यात येणार आहे। त्यामुळे आज त्याचं नियोजन करण्यासाठी आज इथे गिजवण्यातील श्री सागर स्वामींनी आज बैठक बोलवली आहे। त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या। विजय सागर स्वामीजी काय सांगाल? हे सर्वत्र आंदोलन चालू आहे। माधुरी हत्ती जी होती प्रेमळ होती, लोकांची तिची भावना जोडल्या होत्या, नाळ जोडलेली होती। आता लोकांनी जोरदार आंदोलन सुरू केलेलं आहे, काय सांगाल? गडिंग्लज, आजरा आणि चंदगड या तिन्ही तालुक्यांचा जन आक्रोश मोर्चा मंगळवारी 5 तारखेला सकाळी 10 वाजता गडिंग्लज येथे पिराजी पेठ इथनं चालू होऊन प्रांताधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाऊन या सगळ्या जनसमाजाच्या आणि याच समाजाबरोबर सगळं समाज जे आहेत आणि सगळ्या संघटनांनी या जन आंदोलनाला एक भरघोस असा पाठिंबा देऊन सगळे तिथे उपस्थित आहेत। सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे आणि सगळे लोक या मोर्चामध्ये उद्या सामील होणार आहेत। एक आज त्या माधुरी हत्तीविषयी विषय चालू आहे, परंतु भविष्यामध्ये एक नाही धार्मिक ज्या विधी आहेत त्या धार्मिक विधीमध्ये अडथळा येऊ नये म्हणून हे जन आंदोलन एक महाआंदोलन करण्याचा प्रयत्न या सगळ्या समाजांच्या मार्फत चालू आहे। आणि उद्याच्या मोर्चामध्ये ते दिसेलच, कारण की सगळ्या समाजांनी, सगळ्या समाजांच्या प्रमुखांनी आणि सगळ्या संघटनांनी या जन आंदोलनाला, जन आक्रोश मोर्चाला निश्चित रूपानं पाठिंबा दिलेला आहे। आणि उद्या जो आंदोलन होणार आहे की हे आंदोलन याच्या मार्फत आम्हाने शासनाला असेल, अंबानी परिवाराला असेल आणि त्याचबरोबर की केंद्र सरकार असेल आणि त्याचबरोबर माननीय भारत देशाचे जे महामहिम राष्ट्रपती आहेत त्यांना एक संदेश पोचवायची आशा आहे की जी माधुरी नावाची हत्ती जिनसेन मठ जो त्याची 700 वर्षांची परंपरा आहे, त्या परंपरा जी आहे ती खंडित झालेली आहे। त्यामुळे निश्चित रूपाने या कुठल्याही धार्मिक विधींना आमच्या कुठल्याही बाधा न होता, कारण की संविधानमध्ये सगळ्या धर्मांना स्वतंत्रता दिली आहे आणि त्यांच्या धर्मानुसार त्यांना आचरण करायला दिले आहे। त्यामुळे निश्चित रूपाने आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून, आत्मक्लेश आंदोलनाच्या महामोर्चाच्या माध्यमातून आम्ही संदेश देऊ इच्छितो की निश्चित रूपानं कुठल्याही धार्मिक विधींना कधीही कुठलाही धोका न पोचता त्यांना धार्मिक विधी करण्याचं एक स्वातंत्र्य त्यांना मिळावं आणि आमचा जो माधुरी हत्ती आहे तो माधुरी हत्ती निश्चित रूपानं आम्हाला परत मिळावी, यासाठी सगळ्यांनी निश्चित रूपाने याची नोंद घ्यावी अशी मी आणि सगळ्यांना मी आवाहन करतो की सगळ्यांनी मोठ्या संख्येनं, सगळे इतरत्र समाज असतील, सगळे समाज, सगळ्या संघटना, सगळ्यांनी निश्चित रूपाने यामध्ये भरघोस संख्येनं उपस्थित राहून प्रांताधिकारी कार्यालयावर निश्चित रूपानं आपले एक पत्र देण्यासाठी उपस्थित राहावं हे निवेदन करतो। स्वामीजी, त्याच पद्धतीने ही जी माधुरी नावाची हत्ती होती हिचं मठामध्ये काय महत्व होतं? उद्याच्या मोर्चाला कोण कोण उपस्थित राहतील? उद्याच्या जन आक्रोश आणि आत्मक्लेश मोर्चाला उद्या शक्यता माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर गडिंग्लजचे स्वाभिमानी शेतकरी संघटने नेते गड्डोनर मामा उपस्थित राहण्याची शक्यता आहे, सगळ्याच पक्षांचे। त्यानंतर हसन मुश्री पण साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे, त्यामुळे त्यांनी फक्त पत्र स्वीकारलेलं आहे। परत बऱ्याच लिंगायत स्वामींच्या सगळ्या मठांनी आम्हाला आमचं पाठिंबा नावाचं पत्र दिलेलं आहे। वाटेच ती पत्राची परत आम्ही पत्रकारांना देतो। त्यावर किसान संघटना असेल, साखर संघटना असेल, दूध कामगार संघटना असेल, अशा वेगवेगळ्या संघटनांनी आणि वेगवेगळ्या समाजाच्या जे प्रमुखांनी याला पाठिंबा दर्शवला आहे। त्यामुळे ती सगळेच उद्या आम्ही उपस्थित राहतो म्हणून त्यांनी घोषणा इथे येऊन माझ्याजवळ सगळ्यांनी पत्र दिलेलं आहे। त्यामुळे उद्या सगळीच उपस्थित राहणार आहे, त्यामुळे सगळीच उपस्थित राहावे। आणि हे जन आंदोलन नुसता जैन समाजाचं पुरीत नाही तर पूर्ण सगळ्या समाजाचं आणि पूर्ण महाराष्ट्राचं आहे। त्यामुळे यामध्ये सगळ्यांनी उपस्थित राहावे, मी हे सगळ्यांना निवेदन करतो। धन्यवाद स्वामीजी। तर आता आपल्यासोबत एक जैन समाजाचे विजय सागर स्वामीजी बोलत होते। त्यांनी सांगितलेलं आहे की उद्याचा जो विराट असा मोर्चा होणार आहे याला हे केवळ जैन समाजाचाच मोर्चा न होता सर्व धर्मियांचा मोर्चा असेल। सर्व धर्मियांच्या भावना या समाजाशी जोडलेल्या आहेत। आणि ही जी माधुरी नावाची हत्ती नव्हती ही केवळ एका जैन समाजाची न राहता ती आता संपूर्ण जिल्ह्यात, महाराष्ट्रात किंवा देशभरात पोहोचलेली आहे। तिच्याविषयी देशभरातून विचारणा होत आहे। त्यामुळे ही माधुरी हत्ती लवकरात लवकर परत येणं गरजेचं असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे उद्याच्या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, सर्व जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। त्यामुळे उद्याच्या मोर्चासाठी सर्व धर्मियांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज।